लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र श्री सिद्धनाथ मंदिर तीर्थक्षेत्र खरसुंडी आणि या खरसुंडी मंदिराचा नावलौकिक महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि भारतभर पसरलेला आहे. अशा ह्या श्री सिद्धनाथ मंदिराची ख्याती जगभर असताना देवस्थान म्हणजे देवस्थान आणि देवस्थान मधील असणारा ट्रस्ट आणि या ट्रस्टच्या भोंगळ कारभारामुळे, चुकीच्या कारभारामुळे आणि पूर्ण त्यांच्या काळ्या बाजारामुळे आज ह्या देवस्थानची बदनामी होऊ लागली. याला पूर्णतः कारणीभूत मंदिर समिती ट्रस्ट आहे. मग ह्या ट्रस्टचा कारभार चुकीच्या पद्धतीने का होतोय, ह्यांना कोणतरी हे पब्लिक ट्रस्ट आहे, मग ह्यांना प्रश्न आम्ही विचारायचे का नाहीत? त्यांचा आता आरोप होतोय की हे सगळं राजकारणातून चालू आहे. आजपर्यंत राजकीय शक्तींचा वापर करून कोणी राजकारण केलं? ट्रस्टचे प्रत्येक भोंगळ कारभार यांनी आतापर्यंत कुणाकडे जाऊन मिटवले हे यांनी आजपर्यंत सांगितलेलं नाही. माझी महत्वाचा मागच्या पत्रकार परिषदेत माझा प्रश्न होता की मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासमोरील 6 खांब हेमाडपंथी म्हणजे त्या प्रामुख्याने 2 खांब आणि त्याच्या मागचे असणारे 4 खांब त्यावरील 181 किलो चांदी, म्हणजे पुढील 2 खांबावर वेजगाववाल्यांनी 24 किलो, देवीखिंडीवाल्यांनी 24 किलो आणि वर नक्षीकाम गजमुख असलेले असं 3 किलो 51 किलोचे ते चांदीचे 2 खांब होते आणि त्यामागील 130 किलो 4 खांबाला 130 किलो चांदी होती. माझा प्रश्नच आहे की ही 181 किलो चांदी आहे 6 खांबावर. आता सध्या परिस्थितीत माझ्याकडे तो व्हिडिओ आहे चांदीचा 6 महिन्यापूर्वीचा. आता त्या खांबांना चांदी नाही. माझा त्यांना एवढाच प्रश्न आहे की चांदी दाखवा, कुठं आहे ती चांदी? मग तुम्हाला जर दान दिलेली चांदी धर्मादाय आयुक्तांच्या प्रत्येक म्हणजे ह्यांची सगळी नोंद की धर्मादाय आयुक्तांना कर्ज बॉम्बे ऍक्ट कायदा 1950 काय सांगतोय की प्रत्येक जर वस्तू दान केली तर त्या प्रत्येक वस्तूची नोंद ही धर्मादाय आयुक्ताच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ट्रस्टकडे असणे बंधनकारक आहे. मग ट्रस्टनं आतापर्यंत त्याची नोंद का ठेवली नाही? ह्यांचं सरळ म्हणणं आहे की गुप्तदान म्हणजे गुप्तदान येतोय. मग आज हे जर गुप्तदान आलं तर शेखर निचळ या नावानं दिलं तर शेखर निचळ या नावाची नोंद अधिकृत करणं गरजेचं आहे असं बॉम्बे ऍक्ट कायदा 1950 सांगतोय. आणि जर शेखर निचळचं म्हणणं आहे हे निनावी ठेवा तर निनावी काय करायचं आहे? त्यांनी धर्मादाय आयुक्त सांगतोय कायदा की शेखर निचळचं नाव घेऊ नका पण त्याची नोंद तुमच्याकडे करा. मग आज तुम्ही केलीय का? ह्यांचं काय म्हणणं आहे? आजपर्यंत आम्ही गुप्तदानाची नोंदच केली नाही. मग हे गुप्तदान तुम्ही घरी नेलं का? आजपर्यंत गुप्तदान कुठे गेलं? ह्यांनी आजपर्यंत गुप्तदानाची नोंदच केली नाही. मुळात ह्यांचा कारभारच भ्रष्ट आहे. आणि ही आज मी यांच्यावर चोरीचाच आरोप करतोय. 181 किलो जर ही खांब आहे, ह्या खांबाला चांदी 181 किलो होती. आज ती दिसत नाही. चांदी दाखवा ना. तुम्ही मूळ प्रश्नाला बगल देऊन आज राजकारणात आरोप, हे सगळं चुकीचं आहे. मुळात राजकारणात मी नाही, मी समाजकारणात आहे. मी आत्ता आलोय 2 वर्ष राजकारणात. तुम्ही 40 वर्ष राजकारण करताय. प्रत्येक राजकीय पुढाऱ्याचा वापर करून, राजकीय शक्तींचा वापर करून आज तुम्ही सगळे तुमचे धागेदोरे नष्ट केलेत. आज तुम्ही काय म्हणताय? आमच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. आटपाडी कोर्टात केस चालू आहे, कोल्हापूर कोर्टात केस चालू आहे. मग काय तुम्ही सांगताय की आमच्यावर केस नाही म्हणून? हे सगळं धांदांत खोट आहे आणि हे सगळा यांचा लपाव छपीचा बाजार आहे. मग ट्रस्टमध्ये 7 लोक आहेत. जर तुम्ही खांबाला दान दिलेली चांदी, तुम्हाला अधिकार काय आहे? 7 लोक तर तिथं कमीत कमी पाहिजे. गावातला त्रयस्थ व्यक्ती राहू द्या, चेअरमन आणि 7 विश्वस्त वाईस चेअरमन. जर वेजेगावच्या जर भाविकाला तुम्ही खांबावरील चांदी काढून देताय तर त्या लेटर पॅडवर 7 जणांच्या सह्या पाहिजे होत्या. आणि तुम्ही चांदी काय करताय? रात्रीची देताय. रात्री का दिली? रात्री चोरी होती. रात्रीची चोरी असते. दिवसा जर दिलं तर ती चोरी होत नाही. रात्री तुम्ही देताय. पण कुणाला विचारून दिली? बरं त्या कागदावर तुम्ही उल्लेख करायला पाहिजे होता की बाबा आम्ही ही चांदी एवढी काढली, ह्याचं वजन लाकडासहित एवढं भरलं, साधं एवढं भरलं. आज तुम्हाला ती बोलायचा अधिकार नाही. तुम्ही चांदी देऊन बसलाय. टोटल ती पुढच्या 2 खांबांना 51 किलो चांदी होती. बर, जर तुम्ही काय म्हणताय परवाच्या पत्रकार परिषदेत हे वेजेगाववाल्यांनी चांदी लावलेली, मग देवीखिंडीवाल्यांना 2 मार्चला स्टॅम्पवर का लिहून दिलं? ती चांदी कुठून आणली? ती 27 किलो चांदी होती ना राहिलेल्या. 24 किलो जर बालाजी दत्तात्रय देवकरला ते म्हणते दिले असेल, ह्यात काय अधिकृत नोंद नाही त्यांनी दिलेली. आम्ही म्हणणार आहे उद्या 100 किलो होती, 200 किलो होती. तुम्ही त्यात नोंद 24 किलोची ठेवायला पाहिजे होती देतानाच. तुम्ही गाळल्यावर वजन करताय. मग तुम्ही त्याचे 27 किलो ठेवून घेतली ना. मग त्या दिवशी देवीखिंडीवाल्यांना तुम्ही 24 किलो दाखवली. मग आता ती त्यातली 24 किलो दाखवल्या. वेजेगाववाल्यापाशी जी आहे तो कटकला, त्याची चांदी अजून आलेली नाही. मग तुम्ही काय सांगताय? मग 2 मार्चला तुम्ही स्टॅम्पवर लिहून दिलं देवीखिंडीवाल्यांना, मग अजून चांदी का दाखवत नाही? ही जर वस्तू तुम्ही चांदीची घाळ केल्या, 2 महिने हा प्रकार चालू आहे.
हा 2 महिने प्रकार सुरू असताना तुम्ही चांदी आणून दाखवायला पाहिजे होती. मुळात 6 खांबांचा विषय, 181 किलोचा 6 खांबांचा विषय, त्या प्रश्नाला बगल देऊन हे वेगळंच सांगायला लागले जातात. पुढच्या 2 खांबांची 51 किलो चांदी, मागच्या 4 खांबांची 130 किलो चांदी. ह्या प्रश्नावर त्यांनी प्रथमतः बोललं पाहिजे. त्यानंतर त्यांनी परवा काय सांगितलं की रथाचं ऑडिट झालंय. बरोबर आहे, मी मानतो रथाचं धर्मादायच्या कायद्याप्रमाणे ऑडिट झाले. मग 320 किलोचा जर रथ आहे तर 300 हे पब्लिक ट्रस्ट आहे, पीटीआरला नोंद आहे, पब्लिक ट्रस्ट रजिस्टर. त्यामुळं पब्लिक ट्रस्ट असल्यामुळे ही सगळी माहिती लोकांना दाखवणं गरजेचं आहे. माझा आज ह्यांना उघड सवाल आहे की 320 किलोचा जर तुम्ही म्हणताय रथ होता आणि आहे आणि त्याची तुमच्याकडे नोंद आहे धर्मादाय कायद्याला, तर 320 किलो लोकांची 8 दिवसात नावं यादीला दाखवा. त्याची फळ्यावर नोंद लगेच 8 दिवसात मला पाहिजे 3 नावं, आणि सगळ्या भाविक भक्तांना कळू द्या 320 किलो चांदी कुणी घातली आणि कुणी कुणी दान केले हे कळलं पाहिजे ना लोकांना. हेच सांगतात की 320 किलो होती का 620 किलो, ते 8-15 दिवसात कळेलच. नक्कीच कळणार आहे तुम्हाला 320 किलो होती का 620 किलो होती. पण आज जर ते म्हणतात ना 320 किलो चांदी होती, त्यांनी बोर्डवर सगळ्यांची नावं दाखवू द्या. आणि ह्यात कोणतंही राजकारण नाही. आणि यामुळे 1000 ते 1100 गृह समाजाचा उंबरा आहे गावात. ह्या ट्रस्टच्या भोंगळ कारभारामुळे आज त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होत आहे. ते देवाची प्रामाणिकपणे सेवा करतात. कुणाला 16 वर्षात, मी मागच्या वेळेला पण सांगितलेलं की कुणाला वर्षात नाही, 2 वर्षात नाही, 8 वर्षात नाही, 16 वर्षात आठवडा येतो. 8 दिवस फक्त बसण्याचा त्यांना सेवा करण्याचं हे असतं. जे ताटातलं उत्पन्न आहे ते त्यांना मिळतं, ते पण सेवा 8 दिवस केल्यावर मिळते. ह्यात ट्रस्टचा आणि गुरव समाजाचा काही संबंध नाही, मी वारंवार सांगतोय. पण मग ट्रस्ट का आज जबाबदारी झटकत्या? एवढं होऊन तुम्ही जर चांदी दाखवली पाहिजे ना, मूळ प्रश्नाला का तुम्ही बघायला देताय? आज चांदी दाखवा ना. माझा तुम्हाला प्रश्न काय आहे, खांबावरील 6 चांदी कुठे गेली? माझ्याकडे व्हिडिओ आहे, 6 खांबावरील चांदी असणारा व्हिडिओ मी व्हायरल केलाय. धर्मादाय कायदा आयुक्त कायदा काय सांगतोय त्याचा व्हिडिओ आहे. एबीपी माझाला बातमी लागल्या. आज महाराष्ट्रातील, देशातील सगळ्या लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली. मूळ प्रश्नाला चांदीच्या बगल देऊन तुम्ही आज हा तुमचा कारभार चालू आहे. तो आज मी तुमच्यावर चोरीचा आरोप करतोय. 181 किलो तुझी चांदीची तुम्ही चोरी केली आहे आणि तुम्ही म्हणताय रथ 320 किलोचा आहे. हळूहळू उघड होईल 320 किलोचा आहे, 720 किलोचा आहे का 1020 किलोचा आहे. तुम्ही 320 किलो जर म्हणताय, आमच्याकडे जर त्याची नोंद आहे, तर येणाऱ्या 8 दिवसात त्यांनी 320 किलो चांदी कोणी घातली ते दाखवावी. ह्यांचं वारंवार तेच सांगणार की गुप्तदान आमच्याकडे नोंद होत नाही. मग जर सर साधा प्रश्न आहे की वर्षाला मी जास्त म्हणत नाही, अर्धा आणि 1 किलो सोनं, 250 ग्रॅम सोनं, पाव किलो सोनं गुप्तदान येत खरसुंडी. मी 1 किलो 2 किलो सोनं म्हणत नाही. आणि 10 किलो चांदी येते निनावी गुप्तदान म्हणून. मग आजपर्यंत तुम्ही नोंद केली का? मागच्या 50 वर्षातलं 40 वर्षातलं जाऊ द्या, ह्या 10 वर्षात 250 ग्रॅम 2.5 किलो सोनं झालं आणि 10 किलो चांदीनं 100 किलो चांदीच आहे. कुठं आहे मग ह्यांचं सरळ चेअरमन काय म्हणते, चेअरमन सरळ म्हणते की गुप्तदानाची आजपर्यंत आमच्याकडे नोंद नाही. कलम बॉम्बे ऍक्ट कायदा काय सांगतो 1950चा की जर तुम्ही नावानिशी दिली, शेखर निचळ या नावानं जर मी 1 किलो चांदी दिली तर शेखर निचळ या नावानं नोंद करणं गरजेचं आहे. बर, शेखर निचळ जर म्हणतोय माझी नोंद करू नका, निनावी ठेवा, तरी सुद्धा कायदा, धर्मादाय कायदा सांगतोय की त्याची नोंद ठेवणं तुमच्याकडे बंधनकारक आहे. तुम्ही मस्त आता शिर्डी साईबाबा संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, आज त्यांच्याकडे मी शेखर निचळने 1 किलो चांदीचा हार दिला, तर तिथं माझ्या नावानं हार नोंद होते आणि टीव्हीला, प्रसार माध्यमांना सगळ्यांना ती बातमी जाते. बर, मी शेखर निचळनं आज सांगितलं माझं नाव घेऊ नका, ते सरळ जाहीर करते की अमुक अमुक अशा एका अनोळखी भाविकानं 1 किलो चांदीचा हार दान दिला, त्याची नोंद होते ना तिथं असा भोंगळ कारभार होत नाही. बर, रात्रीचं तुम्हाला द्यायचा अधिकार काय? बर, त्या बालाजी दत्तात्रय देवकरांना मी संपर्क साधला तर वर्ष झाले हेच मागे लागले की पुरातत्व विभागाची लोक यायला लागले तर तुम्ही चांदी ठेवू नका. आजपर्यंत पुरातत्व नावाखाली यांनी चांदी काढली कशी? आज त्या हेमडपंथी 12व्या शतकातलं मंदिर आहे, पूर्ण त्याला आज भेगा पडायला लागलेत. उद्या जर त्या मंदिराला काही कमी जास्त झालं, तुम्ही आज ड्रिल होलं पाडताय, कोण जबाबदार आहे त्याला? हे मंदिर बांधता येत नसतं परत. हे हेमडपंथी मंदिर आहे, त्याला आज किती तुम्ही जावा पत्रकार, किती होलं पाडलेत, मग त्याला अधिकार तुम्ही पुरातत्व विभागाची परवानगी घेतली का? बर, चांदी तुम्ही कुणाला दिल्या? बालाजी दत्तात्रय देवकर. आणि आज तुम्ही कुठला माणूस आणलाय तिथं देवकराचा तिसराच, त्याचा काही संबंध नाही.
ज्याला माणसाला चांदी दिल्या तो माणूस आहे का तुमच्या समोर बोलायला? नाही. बरं, तुम्ही तो माणूस बोलायला नाही. देवी खिंडीवाल्यांना तुम्ही स्टॅम्पवर काय लिहून देताय की 2 मार्चला चांदी तुम्हाला दाखवल्या, कुठली आणली? म्हणजे ह्या सगळा ह्यांचा बोंगळ कारभार ही स्पष्ट दिसून येतोय. ह्यांचं पूर्ण आतापर्यंत ह्यांना कोणी म्हणजे प्रत्येकाला ह्यांनी मॅनेज केलंय राजकीय शक्तींचा काळा वापर करून. ह्यांनी आतापर्यंत खासदाराला घाल, आमदाराला घाल, मंत्र्यांना घाल. बरं, ह्यांच्यावर सगळे गुन्हे दाखल आहेत, म्हणजे ह्यांच्यावर केसेस चालू आहेत 2-4 ठिकाणी. हे काय म्हणतात? बरं, ह्या 181 किलोचा आज ठोस म्हणजे निर्णय झालेला नाही. त्यामुळे ह्यांना माझं तर स्पष्ट मत आहे की ट्रस्टवर ह्या चेअरमन विश्वस्तांना राहण्याचा अधिकार नाही. मग हे कोणत्या अधिकाराने तिथं बोलतायत? त्यामुळं येणाऱ्या काळात सगळं हळूहळू उघड होईल. पण आता मूळ मुद्दा 181 किलो खांबावरील चांदीचा, आणि ती चांदी लगेचच येणाऱ्या 8 दिवसात त्यांनी तातडीने प्रशासन पण याचे दखल घेणं झाले. प्रशासनाला काय अडचण आहे? आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, धर्मादायचे चॅरिटी कमिशनर राज्याचे आमोक कलोती साहेब यांच्याशी पण चर्चा झाली, त्यांच्याशी समक्ष भेटलेलो आहे. त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात वरून यंत्रणा लागेल. पण खाली पोलीस प्रशासन काय करतंय? आज ही सरळ मी चोरीचा आरोप करतोय, चांदी खांबाला होती ना आज नाही, मी सरळ आरोप करतोय. मग आजपर्यंत कुणी भूमिका का घेतली नाही? मग ह्यांच्यावर प्रशासन पोलिसांवर ही कुणाचा दबाव आहे का? याला उत्तर पोलिसांनी सुद्धा दिलं पाहिजे आणि लवकर यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून यांना अटक केली पाहिजे. आणि 181 किलो चांदीचा ह्यांनी पै पाहुण्याने दिल्या, ह्यांच्यात वाटून घेतल्या. आजपर्यंत ह्यांनी गुप्तदानाच्या नावाखाली काय काय बोंगळ कारभार केले, ही सगळं उघड झालंय. गुप्तदानाची नोंदच नाही म्हणतात. मग वर्षाला 250 ग्रॅम सोनं येते, 10 वर्षात झालं 2.5 किलो सोनं, 10 वर्षाची चांदी 10 किलो प्रमाणे झाली 100 किलो. कुठे आहे नोंद यांच्याकडे? ह्यांच्याकडे एकाही गोष्टीची नोंद नाही. बर, माझा अजून एक मुद्दा आहे की धर्मादाय कायदा काय सांगतोय की दान केलेली वस्तू पुन्हा भाविकाला देता येत नाही. जर आता हे म्हणतात ना ट्रस्टकडे 320 किलो रथाची नोंद आहे, उद्या जर 320 किलोतली चांदी मागायला आली रथाची, आम्हाला काढून द्या, डागडुजी करणार आहे, देता येते का ह्यांना? 320 किलोचा चांदीचा रथ आहे, उद्या त्यातली 5-50 लोक आली आणि आम्हाला आमची चांदी द्या म्हणली, देता येते का? नाही. मग तुम्ही खांबावरील चांदी कशी काढून दिली? डागडुजी जरी करायची आहे, 7 लोकांनी ट्रस्ट आहे ना, चेअरमन आहे, 7 विश्वस्त आहेत, 7 विश्वस्त 2 सचिव सोडून चेअरमनचा पोरगा त्या कागदावर सही करतोय, काय संबंध आहे त्याचा? बरं, ही 7 लोक त्या दिवशी चांदी काढून घेताना नाहीत, ह्यांना वेळ नाही, मग तुम्ही ट्रस्टवर राहायचा तुम्हाला अधिकार काय आहे? म्हणजे ही सगळं चोरी आहे. आणि ट्रस्टकडे सीसीटीव्ही आहेत, सीसीटीव्हीची नोंद आहे, सीसीटीव्ही घ्यावेत त्यांनी, का घेतले नाहीत आतापर्यंत? म्हणजे हे सगळं आतापर्यंत यांचा बोंगळ कारभार आहे, याला कुणीही वाचा पडलेली नव्हती. आणि हा शेखर निचळ, माझा जीव गेला तरी चालेल, आज माझ्या जीवाला धोका आहे यांच्यापासून, पण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत 181 किलो चांदी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी हा लढा शेवटपर्यंत लढणार. आणि यानंतरची गोष्ट रथाचा हळूहळू उघड होईल. मी अजून 8-10 दिवसांनी पत्रकार परिषद घ्यायला लागेल. त्यांनी 320 किलो चांदीचा रथ आहे म्हणतात, 320 किलोची त्यांनी सरळ भिंतीवर दाखव, हे पब्लिक ट्रस्ट आहे, त्यांनी दाखवलं पाहिजे. आणि जर दाखवत नसतील मग ह्यांचा कुठेतरी अनागोंदी कारभार आहे. आणि ह्या अनागोंदी कारभाराला वाचा कोणच पडत नव्हतं. ह्यात राजकारण नाही. मी पक्ष पार्टी सोडून सिद्धनाथाचा सद्भक्त आहे, मी प्रामाणिक. देव कधीच बोलणार नाही. शेखर निचळ बोलला म्हणजे देव बोलल्या 100%. बरं, मी अजून सुद्धा सांगतो, ह्यात गुरव समाजाचे 1100 घर आहेत, ती आज उद्ध्वस्त व्हायला लागली ह्या ट्रस्टच्या कारभारामुळे. 7 लोकांनी कधी विश्वासाने, या 7 बॉडीने कधी गुरव समाजाला विश्वासात घेतलं? कधीच घेतलं नाही आजपर्यंत. गावाला विश्वासात घेतलं का? नाही. प्रत्येक गोष्ट यांच्या मनमानीप्रमाणे चालू आहे. 7 मधला एकच मान हलवली की नंदीबाई लगेच 7 जण मान हलवली. मग त्या 7 जणांनी आज जर भ्रष्ट नाहीत तर 7 जणांनी लिखी द्यावं. 7 जणांनी 2च दोषी आहेत तर बाकीच्या 5 जणांनी त्यांनी लिखी दिलं पाहिजे, आमचा या संबंध नाही. मग जर दोषी असतील तर ते 7च्या 7 आणि 7 चेअरमन, 6 विश्वस्त, 2 सचिव आणि चेअरमनचा पोरगा, त्याच्याकडे देवस्थानच्या चाव्या कशा? आतल्या ट्रस्टच्या आतल्या तिजोऱ्यांच्या चाव्या चेअरमनच्या पोलाकडे. जर चेअरमनचं वय झालंय, विश्वस्तांचं वय झालंय, तर तुम्ही कारभार करू नका, द्या दुसऱ्या माणसांकडे सोपवा. बर, तुम्ही काय सांगताय? एकाच समाजातील लोक पाहिजेत, धर्मादाय कायदा असा सांगतोय का एकाच समाज? बरं, 7वं ह्यात गोविंद बन गुरु नारायण बन गोसावी आमचे मठाधिपती होते, महाराज गादीचे. त्यानंतर
गोविंद बन गुरुनारायण बन गोसावी वारल्यानंतर कृष्णच बन गोविंद बन गोसावी आले. कृष्णच बन पण वारले ऍक्सिडेंट मध्ये. त्यानंतर सिद्धनाथ बन गोविंद बन गोसावी आले. बरोबर काय? 6 माणसं ती होती, 7वा माणूस महाराज होतं. बरोबर का? महाराजांच्या गचुरीला धरून त्यांना हाकलून काढण्यात आलं. आणि 7वा माणूस 6 इंची होती, 7वा महाराज होता पहिल्यापासून ट्रस्टमध्ये. मग तुम्हाला जर इतर समाजाचे तुम्ही नाही म्हणताय, बरोबर आहे, आमचा त्याला काही विरोध नाही. मग 7वं महाराज होतं, त्यांना का तुम्ही काढलं? ह्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत दिलंय का? महाराजांच्या गचुरीला धरून. अहो ते महाराज देवाचा तुरा बनवायचा, देवाचा हार आणि 3 वेळेला देवाचा नैवेद्य बनवायचा अधिकार महाराजांना. गोविंद बन गुरुनारायण बन गोसावी होते. त्यानंतर कृष्णच बन गोविंद बन गोसावी आले, त्यांचा ऍक्सिडेंट झाला. परत सिद्धनाथ बन गुरु गोविंद बन गोसावी आले त्या गादीवर. मग महाराज ट्रस्ट मध्ये 7 नंबरला महाराजांची पाठी होती. त्यानंतर ह्यांना मान हलवणारा माणूस तिथं पाहिजे होता, म्हणून त्यांनी 7वा माणूस पण त्यांचाच घेतला. फक्त त्यांच्या ऐकण्यातलं. एकानं मान हलवली की 7 माणसांनी मान हलवली. बरं काय तुम्ही काम करताय? तुम्हाला सेवा प्रामाणिकपणे देवाची करायची नाही, फक्त मेवा खायचा आहे. माझा स्पष्ट गंभीर आरोप आहे. आणि 181 किलो चांदी तुम्ही चोरीच केल्या. आज तुम्ही चोरी केली आणि या चोरीच्या आरोपाला मी लढणार आहे. 100% मी न्याय व्यवस्था माझ्या बाजूने आहे. मी न्याय व्यवस्थेपर्यंत पोहोचणार आहे. पण याचा कुठेतरी सोक्षमोक्ष झाला पाहिजे. तुमच्याकडे काय पुरावा आहे का? 181 किलो चांदी त्यांनी चोरी केली. 100% पुरावा आहे. आज चांदी, खांबाला चांदी असणारे व्हिडिओ आहेत, सगळ्या बातम्या आहेत. बरं खांबाला चांदी होती ही तर मान्य आहे. 4 महिन्यापूर्वी खांबाला ज्या भाविकांनी दान दिले तेच सांगतात की वेजेगावची 4 लोक आहेत, पिंटू शेठ देवकर, जनार्दन शेठ देवकर, हनुमान शेठ देवकर आणि नागेश शेठ देवकर. ह्या 4 लोकांनी मागच्या 130 किलो चांदी दिली ती 4 खांबांना. आणि पुढच्या खांबांना चांदी दिलेली आहेत बालाजी दत्तात्रय देवकर आणि शिवाजी विठ्ठलराव पाटील. आता हो का, ते गुप्तदान असेल त्यांचं. मग जर देणगी पावती नव्हती तर देवीखिंडीवाल्यांना देणगी पावती नसताना 24 किलो चांदी तुम्हाला आम्ही देतो असं लेटर पॅडवर अधिकृत लिहून दिलंय. जर चांदी बालाजी दत्तात्रय देवकरकडे आहे तर देवीखिंडीवाल्यांना ट्रस्टला लिहून द्यायचा अधिकार काय आहे? ती चांदी यांच्या हातात नाही. चांदी दाखवल्या सुद्धा म्हणजे त्या 27 किलो ती दाखवल्या का विकत आणून दाखवली असेल चांदी? मग तुम्ही दाखवली कशी? जर त्यांच्याकडे पावती नाही तर तुम्ही लिहून कसं दिलं मग देवीखिंडीवाल्यांना की 24 किलो चांदी दाखवतोय हे म्हणून? हा 100% माझ्याकडे, मी पुराव्याविषयी बोलतोय. सगळे माझ्याकडे पुरावे आहेत. ट्रस्टचे ऑडिट रिपोर्ट आहेत. आतापर्यंत झालेला सगळा इतिहास आहे आणि सगळ्या टीव्ही चॅनेल, न्यूज चॅनेल बातमी. बर खांबाला चांदी होती ह्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, त्याचे फोटो आहेत, साक्षीदार आहेत लोक. खांबाला चांदी सांगते तेवढी पण असते. हा सांगते तेवढी पण झाले. 6 खांब, ते पुढच्या 2 खांबाचं सांगते. मी सांगतोय ना, 2 माणसांनी देवीखिंडीवाल्याने 24 किलो, वेजेगाववाल्याने 24 किलो अशी 51 किलो चांदी पुढच्या खांबाला नाही आणि मागच्या 4 खांबांना 130 किलो चांदी. हा ते अहो ज्या भाविकांनीच घातले त्यांचं पुजारी सांगतात ना, तसे कसे सांगतील ते? बरं खांबाला चांदी होती ही तर मान्य आहे का? अहो खांबाला, अहो जे दान करणारे लोक सांगतात ना त्यांचा पुजारी सांगतोय की नाव, मी चौघांची नावं सांगेल. त्यांनी गुप्त नाही पावती केली असेल त्यांच्या पुढच्या, ऐका, पुढच्या 2 खांबांची पावती त्यांच्याकडे असू शकतात. कारागीर आहे म्हणलं त्यांच्याकडे. हो का, बेजेगाव, आता थांबा, बेजेगाववाल्यांनी कारागीर आणलेला परवा, देवीखिंडीवाल्यांनी ट्रस्ट कारागीर घेऊन आलते. मग तो कोणाचा होता? मग तेच आम्ही म्हणतोय, जर दान दिले, हा मग आमचा पण त्याचा स्पष्ट आरोप आहे ना, दान दिलेली भाविकांनी घेऊन. बर भाविक मस्त मागतेत, ट्रस्टने दिलं कसं? भाविक मागते. धर्मादाय कायदा काय सांगतोय? हा मग तेच, मग त्यांनी ते बघू द्या. हो का, तो प्रश्न राहतोय ट्रस्ट आणि भाविकांचा, ज्यांनी दान केलंय त्यांचा. माझा स्पष्ट आरोप काय आहे की खांबाला चांदी 6 खांबांना होती ती कुठं आहे? या प्रश्नाला उत्तर द्यावं. ह्याने दिली कशी काय? ह्याने दिली. हो का, ऐका सांगतो तुम्हाला. आता पहिल्या चांदीचा दर होता 50,000 रुपये, आता झालाय 3 लाख रुपये. ह्यांची काहीतरी सेटलमेंट झाली असेल, त्यांनी चांदी घेऊन. हा ही चोरीच आहे ना. हा मग द्या ना, मग त्यांना, आता त्यांना दिशा दिली. हा ट्रस्ट दिली की मग तुम्ही ट्रस्टशी बांधायचं आहे. अहो त्यांच्याकडे असलं पाहिजे ना.
हा मी ट्रस्ट बरोबर मांडतोय की अहो ते मग आता परत शासन भूमिका घेईलच ना. पोलीस प्रशासन भूमिका घेईल. धर्मादाय काय हा जाणार की आता ही पत्रकार परिषद झाली की 2 दिवसात माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे धर्मादायचे आयुक्त अमोल कलोती या दोघांना पण एकदा भेटलेलो आहे. अजून नंतर एकदा भेटणार. आता करणार आहे ना ह्यांच्या. अहो मग थांबा मी 1.5 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यांना ऐका की त्यांना उत्तर त्यांनी कधी दिलं? मागच्या 4 दिवसात दिलं. त्यांनी लगेच द्यायला पाहिजे होतं. मग आता करणार की हा करणार की 100% केल्या. मग करणार की आम्ही धर्मादायच्या एक पत्र आहे का पहिल्या पत्रापर्यंत पोलिसांना दिलेला गुन्हा दाखल झाला हो दिलंय की होय दिलंय. फाईल कलेक्टरना एक फाईल दिली, चंद्रकांत दादांना फाईल दिली, सगळे दिले. आता तक्रार करतो की आता चौकशी बघा धर्मादाय आयुक्तांकडे जाणार आहे, चौकशी लावणार आहे, परत पोलीस स्टेशनला पण गुन्हा दाखल करणार आहे. रिसर तक्रार देऊ. अहो त्यांच्या पत्र मी आज प्रश्न विचार त्यांचं उत्तर पाहिजे ना. त्यांच्याकडे पाहिजे ना सगळे मंदिर सीसीटीव्ही 30-40 कॅमेरे. त्यांनी आता दिल्याशिवाय पुरावा कसा मिळणार? डीव्हीआर त्यांच्याकडे आहे. सर एवढाच प्रश्न आहे. आज तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारताय, माझ्या तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे. मी 1.5 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी 1.5 महिना का थांबले ही तुम्ही त्यांना विचारलं का? आज तुम्ही 4 दिवसापूर्वी त्यांनी कधी विचारलं? मग त्यांनी बाईट काल दिली. त्या बाईटला माझं उत्तर झाल्यावर मी तुम्ही आता तक्रार दाखल करणार ना. त्यांचा एक मुद्दा असा की काही दिवसांपूर्वी तुम्ही अतिक्रमणाबद्दल आंदोलन केले होते, त्याची कोर्ट ऑर्डर पण आली. ते आंदोलन तुम्ही बाजूला ठेवलं आणि जे अतिक्रमणात आहेत त्यांनीच हा मुद्दा उकरून तुमच्या खांद्यावर. सर ह्यात अतिक्रमणाचा काही संबंध नाही ह्या कारभाराचा ट्रस्टच्या. सर महत्वाचं म्हणजे मी 2 वेळा बेमुदत आमरण उपोषणाला बसलेलो. त्यानंतर मी मुंबई उच्च न्यायालय एक पिटिशन दाखल केलं. कलेक्टर, तहसीलदार, प्रांत आणि सरपंचांना पार्टी करून त्याचा माननीय मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर खंडपीठानं निकाल दिलाय की सदरची महाराष्ट्र शासनाची खरसुंडी गावातील अतिक्रमण कलेक्टर, प्रांत, तहसीलदार आणि सरपंच यांनी यांच्या पातळीवर काढायचे आहे. माझा यात रोलच नाही. मी हायकोर्टात याचिका दाखल करून निकाल आणलेला आहे. माझी इथपर्यंत भूमिका होती. इथून पुढची भूमिका प्रशासनाची आहे. जर प्रशासनाने तातडीने ते अतिक्रमण काढलं नाही तर डबल याचिका करायचा दाखल मला अधिकार आहे. त्यामुळे याचा आणि त्याचा काही संबंध नाही. मला रिट पिटिशन दाखल करता येते. पहिल्या 1992 आधी जे गोष्ट होतं ते गोष्ट पब्लिकच आहे. आता जी काय त्यांनी बदल असेल किंवा घटना त्यानुसार आमच्या समाजाच्या लोक आहेत. आमचे धोरण कसं आहे, शेखरने जण आरोप केले त्यांनी उत्तर दिलं, परत त्यांनी काल उत्तर दिलं, शेखरने सगळ्यात आरोप केले. आता विषय काय तरी आपण बसतोय, काय तर शिजत असणारा म्हणून बसतोय ना. कोण म्हणणार कशाने पत्रकार परिषद चालल्या. आता हे आपले पत्रकार बांधव म्हणले की असं तुम्ही तो मुद्दा भरकटलेला आहे, तो काय यात घेत नाही. काय ना काय तर आरोप होत राहणार, जात राहणार. त्यात काय तर तथ्य असल्याशिवाय जे आता यांचं म्हणणं आहे की 180 किलो, 150 किलो किंवा 24 किलो, 27 किलो आणि ती लोक गावात मिळून गेलेले आहेत. सगळ्यात चाललेलं आहे. मग काय राजकीय दावापोटी वैयक्तिक मी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. मी सुद्धा 2-3 वेळा सहकार्य केलेलं आहे. काही गोष्टीवर मी पांघरून घातलेलं तर सिद्धनाथाला समोर सांगतो घातलेला आहे की तर 100% मी घातलेलं आहे. आणि त्यामुळे कसं आहे, विश्वासार्थ जाती राहते आणि त्यांचा आमचा काही वाद नाही, विवाद नाही किंवा काय नाही किंवा काय नाही. पण
हे कुठंतरी चाललेलं आहे. आता मागच्या वर्षी आमच्या भागातल्या लोकांनी जी केस चालू आहे कोल्हापूरला, त्याचा नंबर आहे बघा 75/2021. त्या केसच्या अनुषंगाने बऱ्याच लोकांनी मदत केली त्यांना. मग मदत केली, दिशा माहीत नव्हती, रूपरेषा माहीत नव्हती, ते म्हणजे असंच झालंय आणि त्यात त्यांना सहकार्य केलं, काय अधिकाऱ्यांच्या मार्फत केलं, काय पदाधिकाऱ्यांच्या मार्फत केलं, पण केलं का तर कुठं तर बाबा ही होती. पण आता कसं असते, बरं चालले ते बरं सांडणारच आहे ना कधी ना कधी. तर त्याचा सांडायची वेळ आलेली आहे. आणि बघा आता यांनी जे आरोप केले सेकंड चढली बाबा एवढी होती, तुम्ही एवढाच हिशोब द्या किंवा हे द्या. आणि तुमचं जे म्हणणं आहे बरोबर, चोरीच आहे, बरोबर आहे. शंभर टक्के. अजून आपलं म्हणणं असं आहे की त्यांनी जे काय आहे आमचं कायदा मला जे डॉक्टरची माहिती मिळाली आणि मुळात म्हणजे त्यांनी बोलायला मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधारे आपण 183 नाही. त्याच जातीत जन्माला वेगळे सगळेच माझे नातेवाईक आहेत. माझा मुळात पहिला दोष काय की समाज वेगळा आणि ट्रस्ट वेगळा. ट्रस्टची कामं ट्रस्टने करावी, काय म्हणजे त्यांच्याकडे जे काय व्होल्टचा विषय तो तिथे ठेवावा. त्यामुळे आता आम्ही सगळे मिळून म्हणजे कसं आहे, जी काय आमच्यावर आहे, आता आम्ही तर 7-8 जण उपलब्ध आहे, ते आम्ही ठामपणे बाजूला किंवा कोणा खांद्यावर बंदूक ठेवत नाही. त्यांचं आणि त्यांचं जर सख्य आहे, आमचं पण त्यांची सख्य आहे, आमचे पण ते नातेवाईक आहेत. पण चुकीला चूक म्हणावं म्हणजे एक वाक्य असेल पहिला, गैला गै म्हणा, त्यासाठी आम्ही ह्यात उतरलेलो आहे. 100% करणार आहे. 1-2 दिवसात करतोय. ते देवकर आणले होते त्यांनी, ते तुम्ही म्हणताय फक्त म्हणजे तुमचे म्हणजे दान देणारे नाहीत ते. त्यांचा काही संबंध नाही चांदीचा आणि त्या देवकर जे त्यांना बाईटला आलते त्यांचा काही संबंध नाही. मग त्यांना चांदी त्यांनीच दिल्या ना. अहो त्यांनी दिले, चांदी कोणाला दिल्या? अहो ते बालाजी दत्तात्रय देवकर. बालाजी दत्तात्रय देवकरांना ते म्हणते ह्याच्यासाठी म्हणजे नवीन. अहो पण ते द्यायचा अधिकारच नाही ना मुळात. मी तुम्हाला तेच सांगतोय, धर्मादाय कायदा आहे. बनवायसाठी देणार अहो पण काय, एकदा जर दान केलेली वस्तू ते ट्रस्टनं त्याची देखभाल दुरुस्तीचं काम ट्रस्टच आहे. दान केलेल्या माणसाचा त्यात संबंध राहत नाही. दान केलेला माणूस जर कारागीर असेल आणि त्याच्याकडे ते दान केलेला माणूस कारागीर नाहीच ना मुळात. खुपरीचा कारागीर आहेत वेगळे म्हणतात ते. दान केलेला माणूस कारागीर कसा असू शकतोय? त्यांचं मत असं आहे की त्यांचं दुसरे मत कसं हा. आहे, की चांदी का काढण्यात आली, चांदी खराब झालेली होती, पत्रा निघायला लागलेला होता. देवस्थान स्वतः करणार होतं, तर ते म्हणले की आम्हीच काम करणार. हा. आणि तुम्ही रात्री का चांदी केली हा पण प्रश्न विचारल्यानंतर भाविकांच्या गर्दीत त्या गोष्टी करायला नको म्हणून संध्याकाळी चांदी. तुम्हाला एक प्रश्न सांगतो महत्वाचा, की रात्री केली म्हणजे चोरीच असते. एवढी गर्दी भाविक भक्तांची कुणाच्या आठवड्यात काढली? ह्यांच्यातल्याच एकाच्या आठवड्यात काढल्या. मग रात्रीच का काढली? बरं थांबा, काढू द्या रात्री. 7 चेअरमन, 6 विश्वस्त, 2 सचिव आहेत ना. चेअरमनच्या मुलाचा यात काय संबंध आहे? रात्री काढले ह्याचा पुरावा कसा? ते स्वतःच होतं परवा मी सर तेच सांगते, परवाच्या पत्रकार परिषदेत ते स्वतःच म्हणलेत आम्ही रात्री चांदी काढली. बरं आम्हाला वेळ नव्हता. 7 लोक तुम्ही ट्रस्टमध्ये, तुम्हाला वेळ नव्हता, मग कशाला तुम्ही त्या ट्रस्टमध्ये राहताय? 7 लोक कमीत कमी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ते 6 विश्वस्त पाहिजेत का नाहीत चांदी काढताना? बर ती चांदी त्या लाकडासहित किती होती तुम्ही मांडलं पाहिजे. बर असं कोण म्हणतंय की त्या खांबावरील चांदीचं पत्र लागत होतं? स्वतः चेअरमनची बाईट आहे. ते चेअरमन काय म्हणते, येणारा भाविक भक्त त्यात चांदी काढून नेतो, चांदीचं तुकडं म्हणून. स्वतः चेअरमन भाविक भक्तांवर आरोप करायला लागले की खांबाला चांदीचं तुकडं भाविक भक्त काढतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही सांगताय ना खांबाला चांदी होती आणि त्यांनी सांगितलं त्या दान केलेल्या माणसाचा फोन यांना गेला नव्हता. चेअरमननी स्वतः फोन करून त्या दान केलेल्या माणसाला सांगितलं की आम्हाला पुरातत्व विभागाची नोटीस आल्या आणि ही खांबावरील चांदी काढणं गरजेचं आहे. फेब्रुवारी 2025 चांदी काढण्यात आली, डिसेंबर 2025. फेब्रुवारी 2025 पासून त्या कटकवाल्यांकडे मागे लागलेत बालाजी दत्तात्रय देवकर. त्या बालाजी दत्तात्रय देवकरांना चांदी नको होती. आणि दुसरं त्यांना काय सांगण्यात आलंय, ज्या वेळेला परत ही चांदी पुनर्निर्माण करायची नव्हती, ह्यांना बांधकाम कुठेतरी करायचं आहे आणि त्या बांधकामासाठी येणारा पैसा चांदी गाळा, चांदीचा आत्ताच्या भावाप्रमाणे पैसे करा आणि परत तुम्ही दान दिलं म्हणून सांगा बांधकामाला. परत चांदीचा खांब आता लावताच येत नाही.
बर, तुम्हाला सरळ नोंद असते खाली चांदी किती होती, पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात किती होती, तिसऱ्या टप्प्यात किती, तुम्ही सरळ रिस्तर मांडलं पाहिजे ना. तुम्ही चांदी करताना किती समक्ष पंच घेतलं, गावातल्या कुणाला बोलवलं, ट्रस्ट मधलं कोण होतं, याची अधिकृत नोंद तुमच्या लेटर पॅडला पाहिजे. धर्मादाय, मी असं बोलत नाही, धर्मादाय कायदा असा सांगतोय की तुम्ही कोणतंही तिथं एक काम जरी केलं, एकदा दान जर मी आज शेकरणीचं जर दान केलं, माझा तिथं अधिकार संपला. दुसऱ्या दिवशी जर मी मागायला माझी चांदी गेलो किंवा वस्तू मिळत नसते. 25 वर्षापूर्वी लोक दान करतात आणि तुम्ही जर त्यांना आज द्यायला लागला, आज चांदीचा भाव काय झालाय, त्यावेळेला 10,000 रुपये चांदीचा किलोचा दर होता, आज 3 लाख रुपये झालाय. मग तुम्ही त्याला विकली ना, आज चालू भावाप्रमाणे विकली. त्यामुळे हा चोरीचा आरोप आहे माझ्यावर, माझा त्यांच्यावर पूर्ण चोरीचा आरोप आहे. ही 7 लोक ट्रस्ट मधली चेअरमन, विश्वस्त 2 सचिव आणि चेअरमनचा मुलगा यांनी संगनमताने भाविकांच्या श्रद्धेला गालबोट लावून यांनी चोरीच केली. बांधकाम जे करायचं त्यांना वैयक्तिक करायचं का ट्रस्टचं बांधकाम करायचं? वैयक्तिक करायचं असेल ते अधिकृत नाही ना, ट्रस्टच. अहो, आतापर्यंत यांच्या बेनामी संपत्त्या बघा कुठून आल्या, या गुप्तदानातल्या संपत्ती आहेत. त्यांनी आतापर्यंत गुप्तदानाची नोंद केली नाही, म्हणजे सगळा बोंगळ कारभार आहे. तुम्ही पंढरपूरला जावा, शिर्डीला जावा, 50 वर्षापासून तिथं नोंद आहे. कोणत्या अनोळखी व्यक्तीनं घालू दे तिथं नोंद होत्या. मग इथं का होत नाही? 1 रुपया येऊ द्या, 1 रुपया, डॉलर येऊ द्या, अमेरिकन डॉलर जरी आला तरी ती नोटची नोंद त्यांना करणं गरजेचं. आज ही मतदार संपल्यानंतर मी आता धर्मादाय आयुक्तांना राज्याच्या अमोक कोल्हते साहेबांना भेटलोय, अजून पुन्हा एकदा भेटणार आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनामुळे काही तांत्रिक कारणामुळे त्यांची भेट झालती, पण पूर्ण बोलता आलं नव्हतं. येणाऱ्या 2-4 दिवसात तीही भेट होईल. आणि मी वरच्या पातळीवरून यंत्रणा चालूच आहे, पण मी पोलीस स्टेशनला पण SP साहेबांना भेटून गुन्हा दाखल आणि धर्मादाय कार्यालय सांगली इथं सुद्धा भेट देणार. प्रश्न आता सांगितलं की चांदीचं खांब आणि परत माघारी बसवणं, म्हणजे त्या भाविकांनी असं सांगितलं. मग आता ते जर बसवलं तर मग पुढच्या पण कुठल्या खांबात सांगितलंय? मागच्या 4 खांबाचं काय? तुम्ही त्यांना विचारलं का? पुढच्या 2 खांबाच तुम्ही आजपर्यंत मला सांगताय, मागच्या 4 खांबाचं काय? पुढचे 2 खांब 51 किलो होते ना, मी म्हणतोयच की. आणि मागची 130 किलोच्या 4 खांबाचं काय? माझ्याकडे व्हिडिओ आहे. अहो, त्याने आजपर्यंत, मी आरोप करतोय ना, 130 किलोचा मागच्या 4 खांबांचा विषय तो गौणच आहे ना. नाही, ऐका की हा. मान्य आहे. हा. सगळं मान्य आहे. ती चांदी होती, तुम्ही म्हणताय ती पण मान्य हा. आहे. पण ती चांदी आहे तिथं, हा. त्याचं रेकॉर्डली तुम्ही काय? अहो सर, खांबावर चांदी होती, हो का? ऐकी, खांबाची एखादी ह्याची पट्टी पण वेगळी. कशी पट्टी बेगड्याची असेल? तिथला पुजारी कोणी inspection तिथं केलं होतं का? हो, इन्स्पेक्शन ट्रस्टला कर. अहो, स्वतः पुजारी व्हिडिओ सांगतोय. पुजारी सांगतो ती की मग पुजारी म्हणजे कोण? 5 किलो सोनं दिलं होतं. हा. आज मी पण 5 किलो सोनं दिलं हम्म. असं मी म्हटलं. हम्म. मी माझ्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे की बाबा मी तिथं 5 किलो दिलंय तर त्यांनी पावती दिलेली पाहिजे. माझ्याकडे काहीच पावती नाही. मग त्यांनी आज तुम्ही 181 किलो म्हणताय, 181 किलो तुम्ही कुठल्या आधारे म्हणताय? ज्या भाविकांनी दान केलती त्यांचा पुजारी. नाही, पुजारी तोंडी काय करतो? हे माझा त्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, खांबाला 181 किलो असू, मी आता तुम्हाला सांगतोय कायदा हा रेकॉर्ड. सर बरोबर आहे का सर? मी तेच म्हणतोय तुम्हाला पुराव्यासकट काय? सर, पुराव्यासकट 100% सर. 181 किलो, मी आज 281 किलो पण म्हणेन. त्यांनी खांबाला 1 टनाचं म्हणताय. हा. अजून 1 जणांनी कुठेतरी तक्रार केली 3 टनाचं आहे. त्यांच्याकडे रेकॉर्ड फक्त 320 किलो आहे. 320 किलोची त्यांनी नोंद दाखवावी, हळूहळू सगळं उघड होईल ना. मग ते दाखवा ना, पब्लिक ट्रस्ट आहे तर. येणाऱ्या 8 दिवसात ते दाखवा. 320 किलो चांदी कोणी दिली ते सगळं हळूहळू. 1000 किलोच होता का 1100 किलोच होता सगळं उघड होईल. माहिती अधिकारामध्ये 100% माहिती अधिकार मी उद्या देतोय. माहिती अधिकार ज्यांना सगळे- 30 दिवसात तर त्यांना तो fine बसेल. लगेच फाईन बसेल. हो, 100%. हो. तुम्ही